बघूयात राजकीय बातम्या। आज संसदेमध्ये नारी शक्ती वंदन सुधारणा विधेयक सादर होणार। 2 दिवस विधेयकावरती लोकसभेत चर्चा केली जाणार। विधेयकामध्ये लोकसभा विधानसभेमध्ये महिलांसाठी 33% जागा राखीव ठेवण्याचा प्रस्ताव। दिल्लीमध्ये इंडिया आघाडीची खलबतं। इंडिया आघाडीच्या सर्व गटनेत्यांची आज बैठक होणार। बैठकीमध्ये विरोधी पक्षाचा अजेंडा ठरवला जाणार। लोकसभा आणि राज्यसभेतील विरोधी पक्षांचे सर्व गटनेते उपस्थित राहणार। नारी शक्ती वंदन विधेयकाला इंडिया आघाडीचा पाठिंबा। महिला आरक्षण विधेयकाला समर्थन करणार। दिल्लीतील इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर मल्लिकार्जुन खरगेंची माहिती। पण डिमिलिटेशनला इंडिया आघाडीचा मात्र विरोध। सुप्रिया सुळे यांची माहिती। नारी शक्ती विधेयक सहज मंजूर होईल या भ्रमात राहू नका। नारी शक्ती वंदन विधेयक मंजूर होऊ देणार नाही, संजय राऊतांचं वक्तव्य। नारी शक्ती विधेयकाचा संजय राऊत यांच्याकडून भाजप शक्ती बिल असा उल्लेख। महिला आरक्षण विधेयक मतदानाच्या वेळेस तृणमूल काँग्रेस पक्षाचे खासदार अनुपस्थित राहणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। तृणमूल काँग्रेस पक्षाच्या भूमिकेवरती राहुल गांधींची नाराजी। ममता बॅनर्जी यांच्याशी बोलतो उद्धव ठाकरेंची मध्यस्थी, सूत्रांची माहिती। सुप्रिया सुळे 131व्या घटना दुरुस्तीवर लोकसभेत बोलणार नाहीत। पवारांच्या राष्ट्रवादीचे अन्य खासदार लोकसभेत भूमिका मांडणार। अमोल कोल्हे आणि सुरेश म्हात्रे सभागृहात बोलणार असल्याची माहिती। आदित्य ठाकरे उद्या किंवा परवा कार्याध्यक्ष होणार हे नक्की। भाजपचे नेते संतोष धुरी यांचं वक्तव्य। पद आपल्यापुरतं त्यांना मर्यादित ठेवायचं आहे। ठाकरे घराणेशाही करत असल्याची संतोष धुरी यांची टीका। चांदिवली विधानसभा मतदारसंघातील ईव्हीएम व्हीव्हीपॅट मशीनची पडताळणी। बोरिवलीमध्ये मशीनची तपासणी आणि पडताळणी सुरू। काँग्रेसचे माजी आमदार नसीम खान यांनी पडताळणीची मागणी सुप्रीम कोर्टात केली होती।